नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, गेल्या 2 दिवसामध्ये 30 तारीख आणि 30 जुलै आणि 31 जुलै रोजी महाराष्ट्रातील 2 ते 3 विभागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला, नुकसानकारक स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ त्याचप्रमाणे मराठवाड्यातील बऱ्याचशा भागामध्ये नुकसानकारक पाऊस झालेला आहे. आता ते कमी दाब क्षेत्र गुजरातवरून उत्तरेकडे सरकल्यामुळे पावसाचा जोर जरी कमी होत असला, येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये पुन्हा काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्टचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 3 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती आता आपण पाहूया. 3 ऑगस्ट रोजी मुंबई, पुणे, नाशिक या परिसरामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दापोली, रत्नागिरी, सावंतवाडी, राजापूर आणि कणकवली या कोकणातील भागामध्ये सुद्धा 3 ऑगस्ट रोजी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, दुपारनंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, अकलूज या परिसरामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बार्शी, सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये सुद्धा दुपारनंतर चांगल्या स्वरूपाचा पाऊस 3 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बीड, लातूर, त्याचप्रमाणे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जालना, पैठण, माजलगाव, धाराशिव, वरळी, कैस, कळंब या परिसरामध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 3 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जळगाव आणि खान्देश मध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अकोला, अकोट, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस 3 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 3 ऑगस्ट रोजी आणि 4 ऑगस्ट रोजी उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यात सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतात सुद्धा 3 ऑगस्ट रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 4 ऑगस्ट रोजी सुद्धा दुपारनंतर महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 4 ऑगस्ट रोजी मुंबई ते कोकण किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, अकोले, जळगाव या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 4 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड, बार्शी, लातूर, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपली तब्येत चांगली नसल्या कारणामुळे आपल्या चॅनलवर जवळपास 15 दिवसापासून आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही. त्याबद्दल आपण सर्व सबस्क्रायबरचे माफी मागतो. मित्रांनो, 4 ऑगस्ट रोजी अमरावती, अकोला, बाळापूर, वाशिम, कारंजा, यवतमाळ, पुसद, दिग्रस या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दारवा, नेर, बाभुळगाव आणि वर्धा या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस 4 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस 4 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 5 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण थोडी कमी होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर काही भागामध्ये पाऊस होऊ शकतो. मुंबई ते कोकण किनारपट्टी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 5 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण महाराष्ट्रातील काही भागामध्ये आणि खानदेशच्या काही भागामध्ये दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस 5 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. पूर्वी भागामध्ये वातावरण ढगाळ असेल तर काही भागामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारत चला. आणि या चॅनलवरचे येणारे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. त्याचप्रमाणे यूट्यूब चाहते